आणि शाळेमधल्या तक्रारीमधनं काय झालं नाही म्हणून नंतर मग ते पोलीस स्टेशनमध्ये आलेले. आमच्या पोलिसांशी सुद्धा मी बोललो. पोलिसांनी सुद्धा त्या बाबतीत आता तक्रार दाखल करून घेताना थोडंसं ज्यांची तक्रार असती त्यांचं वय जर बघितलं त्या मुलींचं तर ते लहान आहे, पण तरीसुद्धा तात्काळ दाखल करायला पाहिजे होता. पण या सगळ्या खोलवर गोष्टीत न जाता आपण जो ठाणे प्रभारी अधिकारी होता तो, त्याच्या कनिष्ठ एक अधिकारी, त्याच्यानंतरचा एक अधिकारी, असं एक वरिष्ठ अधिकारी, 2 कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी कालच आदेश दिलेले आहेत. त्यांना बडतर्फसुद्धा केलेला आहे आणि त्यांचीसुद्धा स्वतंत्र चौकशी या प्रकरणात केली जाईल. या बाबतीत मी आत्ता आयुक्तांच्याशी मगाशी बोललो. हा जो गुन्हेगार आहे, यानं जो गुन्हा केला आहे त्याची सगळी बॅक हिस्ट्री तपासण्याचं काम आपण पोलिसांना करायला सांगितलेलं आहे. या बाबतीत पूर्वी तो कुठं कामाला होता, कारण माझ्या माहितीनुसार 3 का 4 महिन्यापूर्वी आत्ताच रिसेंटलीच तो हजर झाला होता, तिथं कामाला आला होता. जुनं सगळं ट्रॅक रेकॉर्ड त्याचं तपासलं जाईल आणि जुन्या ठिकाणी जुने असे कुठं जरी गुन्हे त्याचे एवढ्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, बेलापूर या परिसरातच नाही, बदलापूर इथंच नाही, इतर कुठंसुद्धा जर त्याच्यावरती गुन्हे महाराष्ट्रात असतील तर त्याचीसुद्धा माहिती राज्याच्या पोलीस महासंचालकांना या ठिकाणी माहिती घेण्याचं सांगण्यात येईल आणि जुनेसुद्धा जर काही गुन्हे असतील तर एकत्रित त्याच्यावरती या दोषारोप पत्रामध्ये त्याचासुद्धा समावेश केला जाईल. एक तुझे दोन झाले प्रश्न. कुणाचा? आरोपीचा? याचा अर्थ तुम्ही आता आंदोलनाचा प्रश्न विचारताय, रेल रोकोचा. रेल रोको आंदोलन आम्ही काल संध्याकाळी 8 वाजेच्या दरम्यान या ठिकाणी ते संपलं. त्याच्यानंतर त्याची चौकशी आता सगळी सुरू आहे. कारण असं कुठलंही आंदोलन घडलं, मॉब एकत्र आला तर आम्ही रिलाय राहतो आमच्या स्वतःच्या व्हिडिओग्राफीवरती. पोलिसांकडे स्वतःची व्हिडिओग्राफी असते, आमचे स्वतःचे कर्मचारी अधिकारी असतात. ते सगळं शोधायचं काम सुरू आहे. त्यामुळं जे कोणी त्याच्यात आढळतील आणि ज्यांचा कोणाचा कुठं संबंध असेल ते सगळं या चौकशीमधनं समोर येईल. हां बोला. त्याची सुद्धा चौकशी केली जाईल. कारण कसं आहे, या मुलींचं पाहिलं वय तर ते खूपच लहान आहे, काही न समजण्याचं वय त्यांचं आहे, पण त्यांनी ती बाब पुढं आणली. अजूनसुद्धा जर असं काही पालकांचं म्हणणं असेल तर त्या पालकांचं नाव गुप्त ठेवलं जाईल. आमच्या स्वतंत्र महिला अधिकारी यांना ती जबाबदारी दिली जाईल. ज्यांना कुणाला अशा तक्रारी करायच्या असतील त्यांच्याकडं त्या महिला अधिकाऱ्यांचं नाव, नंबर दिला जाईल. पालकांचं, तक्रार करणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवू, कुणालाही सांगणार नाही आणि अशी जी माहिती पुढे येईल त्या प्रत्येकाची सखोल चौकशी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडनं केली जाईल. आज या संदर्भामध्ये माननीय शिक्षण मंत्री महोदय या ठिकाणी येत आहेत. ते आल्यानंतर या बाबतीत सविस्तरपणानं ते या ठिकाणी बोलतील. पण मगाशी या अनुषंगानं महिलांच्या, मुलींच्या, विशेषतः शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलींच्या संदर्भामध्ये, सुरक्षेच्या संदर्भामध्ये एक पायलट प्रोजेक्ट मी गृहराज्यमंत्री असताना सातारा जिल्ह्यामध्ये राबवलेला होता. त्याचं मगाशी मी CPना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्याच धर्तीवरता तो पायलट प्रोजेक्ट ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सुरू करायचा आहे. त्या पायलट प्रोजेक्टमध्ये शाळा, महाविद्यालयं, प्रायव्हेट क्लासेस, गर्दीची ठिकाणं या ठिकाणी आपण प्लेन क्लोथ्सवरची साध्या वेशातले, विद्यार्थिनींच्या वेशातले आमच्या महिला कर्मचारी आपण त्या ठिकाणी पाठवत असतो. जेणेकरून ते ऑब्झर्व करतात की छेडछाड करणारी कोण आहेत का. रिपीटेडली ज्यांचा शाळा, कॉलेज, क्लासशी संबंध नाही पण मुलींची छेडछाड करायसाठी किंवा मुलींना काही हे करण्यासाठी म्हणून बाहेरचे मुलं येत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्या पायलट प्रोजेक्टमध्ये त्याचा अतिशय चांगला रिझल्ट साताऱ्यामध्ये मिळाला. आपण ते या ठिकाणी तात्काळ इम्प्लिमेंट करायचे आदेश SPना दिलेले आहेत. पेट्रोलिंग वाढवायचे आदेश दिलेले आहेत आणि विशेषतः
पेट्रोलिंग वाढवताना कॉलेज सुरू व्हायची वेळ, कॉलेज संपायची वेळ, शाळा सुरू व्हायची वेळ, शाळा संपायची वेळ, अशा वेळी एकदम दरवाजामध्ये गर्दी होती, एकदम दरवाजातनं विद्यार्थी बाहेर येतात, कोण बसमध्ये बसतं, कोण रिक्षामध्ये बसतं, कोण घोळक्यानी पायी रस्त्याने चालत जातं. या सगळ्यांची सुरक्षा असली पाहिजे म्हणून पेट्रोलिंग वाढवायचे आदेश मी CPना या ठिकाणी आत्ता दिलेले आहेत. आणि पेट्रोलिंग ची जबाबदारी दिलेले अधिकारी ते करतायत का नाही याच्यावर मॉनिटरिंग त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करायचं, या सुद्धा सूचना आज मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. शक्ती कायद्यासंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. यावर्षी हा कायदा पारित होण्याची शक्यता वाटते का, कारण त्याची गरज सध्या राज्यामध्ये दिसून येते? या बाबतीतला निश्चितपणे विचार हा मागं शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये सुद्धा चर्चा झालेली होती आणि महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामधला शक्ती कायदा या संदर्भात निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री एकत्र बैठक घेऊन याच्यावर निश्चितपणे योग्य तो निर्णय लवकरच घेतील. पहिला मराठी होणे दो. हे बघा, आपण सगळ्यांनी पाहिलं असेल संयम काय असतो हा प्रशासनाने काल दाखवला. म्हणजे याच पद्धतीनं आम्हाला पहिल्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा लाठीचार्ज करता आला असता, पण आमचे माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब 1 तास विनंती करत होते. माझे सगळे सहकारी अधिकारी इथले स्वतः अर्धा 1 तास माईकवर विनंती करत होते आणि आम्ही त्यांना सगळ्या आंदोलनकर्त्यांना विनंती करत होतो की आम्ही कारवाया काय केल्या ते सांगितलं आणि तुम्ही ट्रॅक मोकळा करा, बाजूला या आणि तिथं चर्चा करू आपण. पण ज्यांना हे आंदोलनच करायचं होतं किंवा जाणीवपूर्वक हे चिघळवायचंच होतं अशा लोकांनी हे एवढ्या लांब वेळापर्यंत या ठिकाणी ते ताणलं. पण संयम काय असतो हे प्रशासनानं काल दाखवलं. पण सामान्य लोकांचे फोन यायला लागले, रेल्वे प्रवाशांचे फोन यायला लागले, रेल्वेमधनं प्रवास करणाऱ्या वृद्धांच्या नातेवाईकांचे फोन यायला लागले आणि मग आणि वेगळं काही ह्यातनं पुन्हा रात्रीची वेळ आहे घडू नये म्हणून आपल्याला थोडासा बळाचा वापर करून ते आंदोलन काल संपवावं लागलं. पण ज्यांनी कुणी जाणीवपूर्वक आंदोलन चिघळवण्याचा आणि पोलिसांवर दगडफेक करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा आणि पोलिसांना ऑन ड्रेस वर्दीवर असणाऱ्या पोलिसांना इजा पोचवण्याचं ज्यांनी कुणी काम केलं असेल त्या रेकॉर्डिंगमध्ये ऑफिशियल जे पोलिसांमार्फत रेकॉर्डिंग केलेलं आहे त्या रेकॉर्डिंगमधनं ते शोधून काढलं जाईल आणि एकाही अशा दोषीला सोडलं जाणार नाही. अहो, वकील असतात ते जेव्हा आपल्या अंगावरती कोट चढवून न्यायालयापुढे उभे राहतात तेव्हा ते कुठल्या पक्षाचे नसतात आणि ते वकिली व्यतिरिक्त सुद्धा त्यांना काय त्यांचं खाजगी जीवन आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी पक्ष आणायचा, प्रत्येक ठिकाणी राजकारण आणायचं हे आता वडिटीवाराने थांबवलं पाहिजे. उज्ज्वल निकम साहेबांनी इतक्या मोठ्या केसेस हँडल केल्यात आणि गुन्हेगारांना शासन केले. त्यामुळं त्यांच्या सगळ्या बुद्धिकौशल्याचा, त्यांच्या सगळ्या ज्ञानाचा, त्यांच्या सगळ्या कायद्याच्या नॉलेजचा या केसमध्ये उपयोग करून या नराधमाला फाशीच झाली पाहिजे. यासाठीच उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आपण केलेली आहे. काही तक्रार असेल तर अशी तक्रार त्यांनी आमच्या पोलिसांकडे द्यावी. कुठलं रेकॉर्डिंग आहे, कुठं भाष्य केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील आणि तपासाअंती त्याच्यावरती निर्णय घेऊ. लाठीचार्ज संदर्भात जर बघितलं तर आपणच अधिकाऱ्यांना हे दिलं की लाठीचार्ज करा असं देखील आता विरोधकाकडून आरोप होत आहे. मी आपल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की लाठीचार्ज जर करायचा असता साहेब तर पहिल्या अर्ध्या तासात सुद्धा करू शकलो असतो ना आम्ही सकाळी. एवढी गैरसोय लोकांची करायची. आम्ही पेशन्स, संयम काय असतो हे मगाशी मी जे सांगितलं ना, आम्ही सामान्य लोकांना त्रास होऊ नये याचा प्रयत्न केला. पण मी परत सांगतोय, प्रवास करणाऱ्या वृद्ध रेल्वे प्रवाशांच्या नातेवाईकांचे फोन आले, काही विद्यार्थींच्या पालकांचे फोन आले
अनेक लोकांचे फोन आले की आमचे प्रवासाला गेलेले माणसं कुठं आहेत आम्हाला काही समजत नाही, आणि म्हणून लोकांच्यात पॅनिकनेस येऊ नये, रात्रीची वेळ आहे, वृद्धांना, विद्यार्थ्यांना, महिलांना त्रास होऊ नये म्हणून अल्प प्रमाणामध्ये बळाचा वापर करून आम्हाला ते आंदोलन काल या ठिकाणी थांबवावं लागलं. ओके, इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे, कधीपर्यंत ती पूर्ववत करण्यात येईल? याच्या बाबतीतला निर्णय स्थानिक पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी घेतील. आम्ही प्रशासनाच्या अशा कामांमध्ये, कारण शेवटी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायसाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अफवा लोकांनी पसरवू नयेत. लोकांच्या एखाद्या अफवेमुळं काहीतरी चुकीचं घडू नये याची प्रिकॉशन म्हणून ही खबरदारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घेतलेली आहे की दोघंजणं परिस्थिती निवळल्यानंतर याच्यावर निर्णय घेतील. ओके, गिरीश महाजन सांभाळत होते. गिरीश महाजन स्वतः या ठिकाणी 2-2.5 तास थांबले होते. त्यावेळेस सुषमा अंधारे असं म्हणतात की गिरीश महाजनला मुख्यमंत्री करा आणि मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी हिंमत द्यावं. कोण म्हणलं? हे बघा, त्यांना असं बोलण्यासाठीच नेमलेलं आहे, त्यांना दुसरं काही काम नाही. सुषमा अंधारेजीनं म्हणावं तुम्ही घटनेचा अभ्यास करा. मंत्रिमंडळाची जॉईंट अँड सेव्हरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मंत्रिमंडळाची ही संयुक्त जबाबदारी आहे. त्या जबाबदारीच्या प्रमाणेच काल गिरीश महाजन साहेब आले, मी आज आलो आहे, केसरकर साहेब येत आहेत. त्यामुळं आम्ही सगळे मंत्री एकत्र म्हणजे एकत्र अंधारेने त्याची चिंता करायचं कारण नाही. पोलीस तपासाच्या बाबी अशा उघड करायच्या नसतात, त्याची चौकशी सुरू आहे. लवकरच आंदोलनाच्या पाठीमागं खरे चेहरे कोण होते हे समोर येईल. याच्या बाबतीत साधारणतः 70-80 लोकांना ताब्यात घेतले, 60-70 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. आज आपण प्रोड्यूस करतोय ना, कोर्टापुढं आपण त्यांना प्रोड्यूस पण केलेलं आहे. पण हे 68 अंतिम नाहीत, अजून आमचे क्लिप शोधायचं काम सुरू आहे, रेकॉर्डिंग बघायचं काम सुरू आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये जे लोक येतील त्या लोकांना त्याप्रमाणे या ठिकाणी गुन्ह्यामध्ये या ठिकाणी त्या तपासामध्ये घेतलं जाईल. याच्या बाबतीत माननीय केसरकर साहेब तासाभरामध्ये इथे येत आहेत, ते आपल्याला सविस्तर ब्रीफ करतील. परंतु संस्थेचे अध्यापक मंडळ कोण आहे, प्रशासक मंडळ कोण आहे याची मी तरी माहिती घेतलेली नाही. 1 तासाभरामध्ये केसरकर साहेब आपल्याला सविस्तर माहिती देतील. ओके, हिंदी में 1-2 ही क्वेश्चन पूछो अभी. अच्छा, आज जो कल का इंसिडेंस बदलापुर में हुआ, इसके बारे में मैंने आज यहाँ विजिट की. मेरे एडमिनिस्ट्रेशन के जो सीनियर ऑफिसर्स हैं उनसे मैंने बातचीत की, उनसे मैंने ब्रीफिंग लिया. जो मेन आरोपी है ये इंसिडेंस में, उसको तुरंत कस्टडी में लिया गया है. उसकी ज़्यादा 5 दिन की कस्टडी भी माननीय कोर्ट की तरफ से हम लोग ने लिया है. और इस इंसिडेंस के तहत स्कूल के जो मुख्याध्याप प्रिंसिपल है, एक टीचर है और उनके साथ काम करने वाले जो असिस्टेंट है, उनके ऊपर भी कार्रवाई यहाँ पे हम लोग ने की है. और या सीसीटीवी का जो फुटेज मिलना चाहिए था वो नहीं मिल पाया, इसके लिए भी स्कूल के व्यवस्थापन मंडल को जिम्मेदार रखा है, उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी. कल का जो रेल रोको का आंदोलन किया गया, उस रेल रोको के आंदोलन के बारे में भी गुना दाखिल किया है. पहले तौर पे 60-70 लोगों को, 60-70 पर्सन्स को अभी कोर्ट के सामने प्रोड्यूस किया है. और जो भी वहाँ के 8-9 घंटे का सीसीटीवी अपना मोबाइल रिकॉर्डिंग का फुटेज है, क्योंकि हमारे पुलिस ऑफिसर लोगों ने हमारे पुलिस कर्मचारी को कह के वहाँ का रिकॉर्डिंग किया है. वो रिकॉर्डिंग में जो लोग सामने आ रहे हैं, जो समाज को भड़का रहे हैं, मॉब को भड़का रहे हैं, ये सब वीडियो फुटेज चेक करके उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी. स्कूल के बारे में हम लोग ने आज ये कंपलसरी एडवाइजरी रखने का काम किया है. इसमें सीसीटीवी तो कंपलसरी है, लेकिन जो कर्मचारी है जिन्होंने ये दुष्कृत्य किया है वो स्कूल के एम्प्लॉय नहीं है, वो आउटसोर्सिंग वाला है, एजेंसी की तरफ से काम करने वाला है. इसीलिए अभी सभी गवर्नमेंट स्कूल्स, प्राइवेट क्लासेस, हॉस्टल्स, प्राइवेट हॉस्टल्स, ऐसी जितने जगह विद्यार्थी विद्यार्थिनी रहते हैं,
वहाँ जो जो भी आउटसोर्सिंग वाला है, आउटसोर्सिंग की एजेंसी से काम करने वाला है, उसका 8 दिन में कंपलसरी पुलिस वेरिफिकेशन करना चाहिए। अगर उसके पास पुलिस वेरिफिकेशन नहीं है तो वो काम नहीं कर सकेगा। ऐसा कंपलसरी एडवाइजरी हम लोग ने आज जारी करने का निर्णय लिया है। जिलाधिकारी, कलेक्टर इसके एडवाइजरी आज ही जारी करेंगे। हाँ, इसके पीछे कौन हो सकता है प्राइमरी? इसी अभी तो मैंने अभी बताया, इन्वेस्टिगेशन का प्राइमरी पार्ट भी डिस्क्लोज नहीं करते हैं, और इसका इन्वेस्टिगेशन जो हमारे यहाँ के अधिकारी कर रहे हैं वो प्रॉपर इन्वेस्टिगेट करेंगे। थोड़ा आप रुक जाइए, जब इन्वेस्टिगेशन पूरा हो जाएगा इसकी पूरी फैक्ट्स आपके सामने आएगी। मैं इतना ही कहता हूँ, जो असली चेहरे ये आंदोलन के पीछे है, जिन्होंने ऐसे बोर्ड लेके, जिन्होंने बैनर्स लगाए, आंदोलन एक अचानक से होता है तो उसे बैनर्स पहले से छप के नहीं लाते हैं, ऐसे बैनर्स लाए थे, क्या घोषणा दी वो भी हमने लिखी है। इसीलिए इसके पीछे जो असली चेहरे हैं वो मैं जिले के पालक मंत्री होने की वजह से कल से अपील कर रहा हूँ कि पुलिस अपना काम कर रही है, प्रशासन अपना काम कर रहा है। जो नराधम है, जो ये दुष्कृत्य किया है, उसको कस्टडी में लेके उसको फांसी कैसी हो जाए, इसके बारे में पूरी फैक्ट्स माननीय न्यायालय के सामने हम लोग लाएंगे। सीनियर काउंसिल माननीय उज्जवल निकम साहब को भी इसमें हम लोग ने अपॉइंट किया है। प्रशासन को, आम नागरिक ने सहयोग देना चाहिए, पेरेंट्स ने सहयोग देना चाहिए, और पूरी खबरदारी, प्रिकॉशंस स्कूल के विद्यार्थियों के बारे में लेने का आज हम लोग ने डायरेक्शन दिया है। इसके तहत अभी पेट्रोलिंग बढ़ा दी जाएगी। प्लेन क्लोथ्स में, सिविल क्लोथ्स में महिला कर्मचारी भी वहाँ पे पेट्रोलिंग करेंगी, और ऐसे इंसिडेंट्स ना घटे इसके लिए ऑल प्रिकॉशंस गवर्नमेंट की तरफ से ली जाएंगे। ओके, थैंक यू। चलो उदय।